तर नमस्कार मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन नवीन महाराष्ट्र सरकारची योजना, खास महाराष्ट्रातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. तर मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर विविध असतील महाराष्ट्र सरकारच्या तसेच केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती पाहत असता. परंतु मित्रांनो, आज मी तुम्हाला या एका व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील महिलांसाठी केंद्र सरकारच्या तसेच महाराष्ट्र सरकारच्या 11 ज्या काही नवीन योजना आहेत त्या योजनाबद्दलची शॉर्टमध्ये माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला महिलांना समजेल की महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी खास कोणकोणती योजना राबविल्या जातात, ज्या अंतर्गत महिला चांगल्या प्रकारे 100% अनुदान इथे मिळू शकतात, लाभ इथे मिळू शकतात. तर याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि या व्हिडिओमधून जास्तीत जास्त ज्या काही महाराष्ट्रातील महिला असतील त्यांना या 11 नवीन योजनाबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे प्रोव्हाइड करणार आहोत. चला तर आता महाराष्ट्र सरकार तसेच केंद्र सरकार या दोन्ही केंद्र सरकारांतर्गत ज्या काही महाराष्ट्रातील महिलांसाठी योजना राबविल्या जातात, 11 नवीन योजना राबविल्या जात आहेत त्या कोणत्या, त्याची माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात अगोदर महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना याबद्दलची थोडीफार माहिती जाणून घेऊया. राज्य किंवा केंद्र सरकारकडून महिलांसाठी विविध योजना राबविण्यात मुख्य हेतू म्हणजेच त्यांना त्यांच्या पायावरती उभा राहता यावं, जेणेकरून कुटुंबाची जबाबदारी व इतर मूलभूत गरजा त्यांना स्वतः भागवता येईल. या विविध बाबींचा विचार करून महिलांच्या कामाशी निगडीत असे भरतकाम, शिवणकाम, विणकाम, पिठाची गिरणी अशा विविध योजनांचा समावेश शासनाकडून इथे करण्यात आलेला आहे. तर महिलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांना स्वावलंबी बनविणे, सक्षमीकरणाला चालना देणे हा शासनाचा विविध योजना राबविण्याचा मागचा मुख्य उद्देश असणार आहे. पारंपरिक विचार केला तर मुलींना समाजात कमी मान दिला जातो, लहानपणापासून त्यांच्यावर दबाव टाकला जातो, घराबाहेर पाठवले जात नाही, त्यांना सुद्धा पुरुषाइतकं सन्मान मिळावा म्हणूनच महाराष्ट्रातील शासनाकडून या महत्त्वपूर्ण नवीन 11 योजना इथे राबविल्या जात आहेत. तर या ज्या काही संपूर्ण गोष्टींचा विचार करूनच महाराष्ट्र सरकारने या संपूर्ण योजना सुरू केलेल्या आहेत. तर यामध्ये सर्वात अगोदर महिलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना कोणत्या, तर यामध्ये कोणकोणत्या योजना राबविल्या जाणार आहेत तसं पाहायचं झालं तर महिलांसाठी मोठ्या प्रमाणावर इथे योजना राबविल्या जातात, ज्या की राज्य व केंद्र शासनाकडून राबविण्यात येतात. ज्यामध्ये महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणाऱ्या योजना, महिलांना व्यवसायासाठी उपकरण किंवा वस्तू देणारी योजना, महिलांना प्रवासात सूट देणाऱ्या योजना, महिलांना प्रस्तुती पश्चात लाभ देणाऱ्या योजना, मुलींना लाभ देणाऱ्या योजना, गर्भवती महिलांसाठी योजना इत्यादी विविध योजना समावेश आहे. आपण सदर लेखाच्या माध्यमातून महिलांसाठी विशेष 11 विविध योजनांची माहिती इथे पाहणार आहोत. तर अशा प्रकारे या विविध योजनांची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात अगोदर यामधली 1 नंबरची योजना म्हणजे लेक लाडकी योजना. ही संपूर्ण योजना सर्वांना तर माहीतच असेल. महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाला चालना देण्यासाठी, मुलींचा मृत्यूदर कमी करण्यासाठी व त्यांना सशक्त व प्रबळ व आत्मनिर्भर बनवण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2023 सादर करताना लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून गरीब कुटुंबातील म्हणजेच पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना जन्मापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत 1,01,000 रुपये इतके देण्यात येणार आहे. तर ही महत्त्वपूर्ण योजना खास महाराष्ट्रातील जे काही लहान मुली असतील त्यांच्यासाठी योजना सुरू केलेली आहे. तर राज्यातील जो काही मुलींचा मृत्यूदर आहे तसेच मुलींना शिक्षणासाठी चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1,01,000 रुपये इतका अनुदान प्रत्येक लेकीला, प्रत्येक मुलीला इथे दिला जातो. फक्त मुलींसाठी योजना राबविली जाते. यानंतर दुसरी योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना. तर महिलांना समाजात मानाचं स्थान मिळावं, त्याचप्रमाणे विविध व्यवसायांमध्ये सुद्धा महिला सक्षम व्हाव्यात यासाठी शासनाकडून फक्त महिलांसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना होय. महाराष्ट्रातील ही एक महिला कर्ज योजना असून सदर योजनेच्या माध्यमातून लघु व्यावसायिक क्षेत्रातील व्यावसायिक, किरकोळ विक्रेते, उत्पादक किंवा स्वयंरोजगार करू इच्छिणाऱ्या महिलांना व्यवसाय करण्यासाठी जास्तीत जास्त 3 लाखापर्यंत कर्ज इथे उपलब्ध करून देण्यात येते. तर खास महिलांना त्यांचा एक नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, एंटरप्रेनरशिप वाढवण्यासाठी, उद्योगिनी वाढवण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे. तर तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत इथे महाराष्ट्र सरकारकडून इथे केली जाते. यानंतरची योजना म्हणजे महिलांसाठी स्वनिर्मा योजना. तर स्वनिर्णय योजना महिला स्वयंरोजगार योजना अंतर्गत येणारी महत्वाकांक्षी योजना असून सदरची योजना सामाजिक व न्याय सक्षमीकरण मंत्रालयामार्फत मागासवर्गीय उद्योजक महिलांसाठी इथे राबविण्यात येते.
या योजनेच्या माध्यमातून महिलांना उद्योगासाठी 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. महिलांना व्यवसायासाठी नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NBCFDC यांच्याद्वारे खूपच कमी व्याजदर इथे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. आता ही जी काही 3 नंबरची योजना आहे, यामध्ये महिलांना त्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी इथे जी काही NBCFDC ही जी काही कॉर्पोरेशन फायनान्स कंपनी आहे, तर यांच्याकडून इथे त्यांना कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. खूप कमी व्याजदरावर कर्ज उपलब्ध करून इथे दिलं जातं. 2 लाख रुपयापर्यंत इथे कर्ज इथे उपलब्ध करून दिलं जातं, ज्या अंतर्गत ते स्वतःचा इथे व्यवसाय सुरू करू शकतील. यानंतर महिलांना उद्योजक धोरण योजना ही महत्त्वपूर्ण योजना आहे. तर पुरुषाप्रमाणेच महिलांना सुद्धा सर्व क्षेत्रांमध्ये अग्रगण्य स्थान मिळावे यासाठी शासनाकडून महिलांसाठी कर्ज योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत पण महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी यामध्ये 20 लाख रुपयापर्यंत ते 1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. म्हणजे मित्रांनो, ही मोठ्या धोरणावर सुरू करण्यात आलेली महाराष्ट्र सरकारकडून महत्त्वपूर्ण योजना असणार आहे. यामध्ये तुम्हाला 20 लाख ते 1 कोटीपर्यंत तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. यानंतरची योजना म्हणजे महिला सन्मान योजना. तर नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पनेमध्ये लेख लाडकी योजनेसह महिलांसाठी विविध योजनांसाठी घोषणा करण्यात आली. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे महिला सन्मान योजना होय. तर एसटी प्रवासांमध्ये विशेष महाराष्ट्रातील सवलत देणारी कोणती योजना उपलब्ध करण्याची बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर महिलांना एसटी प्रवासात 50% सवलत देण्याची महिला सन्मान योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे. तर या योजनेअंतर्गत एसटी महामंडळ जे काय आहे, त्या महामंडळामध्ये महिलांना आता 50% सवलत इथे दिलेली आहे. जर तुमचं महिलांचं वय 75% असेल किंवा पुरुषांचं वय 75 वर्षापेक्षा जास्त असेल, तर अशा व्यक्तींना मोफत प्रवास इथे एसटी महामंडळामार्फत देण्यात आलेला आहे. ही पण महत्त्वाची योजना महाराष्ट्र सरकारने 2023च्या अर्थसंकल्पनेमध्ये जाहीर केली होती. तर या योजनेअंतर्गत महिलांना 50% अनुदान, 50% प्रवास भाडे इथे दिले जातं. म्हणजे 50% सवलत इथे देण्यात आलेली आहे एसटी महामंडळ प्रवासामध्ये. यानंतरची योजना म्हणजे महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना. तर एखाद्या महिलेचा पती अकस्मात किंवा अन्य कारणामुळे मृत्यू पावल्यास अशा महिलांना समाजात वावरताना खूप अडचणी येतात, या सामोरे करावे लागते. हीच बाब लक्षात घेऊन विधवा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व स्वबळावर आपलं आयुष्य जगण्यासाठी राज्य शासनाच्या महिला व कल्याण विभागाकडून विशेष विधवा महिलांसाठी विधवा पेन्शन योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे. ज्या योजनेअंतर्गत महिलांना लाभार्थी विधवा महिलांना दरमहा 1,000 रुपये पेन्शन इथे राज्य शासनाकडून इथे देण्यात येते. ज्या काही महाराष्ट्र राज्यातील विधवा महिला असतील, ज्यांचे पती वारले असतील, अशा महिलांना प्रत्येक महिन्याला एक हातभार म्हणून आर्थिक सहायता म्हणून 1,000 रुपये इथे त्यांच्या अकाउंटमध्ये पेन्शन इथे ट्रान्सफर केली जाते. आता यानंतरची योजना म्हणजे प्रधानमंत्री मातृवंदना योजना 2.0. तर शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत गरोदर महिला आणि स्तनदा मातांना 5,000 रुपयाची आर्थिक मदत इथे केली जाते. प्रधानमंत्री मातृवंदना योजना मुख्यत्वे केंद्र शासनाची योजना असून ही योजना महिला आणि बालकल्याण विकास महामंडळामार्फत चालविण्यात येते. लाभार्थी गरोदर महिलांना योजनेची रक्कम 3 टप्प्यामध्ये दिली जाते. उर्वरित 1,000 रुपये जननी सुरक्षा योजनेअंतर्गत महिलांना प्रस्तुतीनंतर इथे दिले जातात. म्हणजेच एकंदरीत महिलांना 6,000 रुपये सदर योजनेच्या माध्यमातून इथे मिळतात. तर ही जी काही योजना असणार आहे, ही योजना महाराष्ट्र राज्यातील जे काही गर्भवती महिला असणार आहे त्यांच्यासाठी योजना राबविली जाते. त्यांचं चांगल्या प्रकारे गरोदरपण व्हावे यासाठीच ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 6,000 रुपये मानधन प्रत्येकी महिलांच्या अकाउंटवर इथे ट्रान्सफर केले जाते. यानंतरची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना. मुलींचा जन्मदर प्रमाण सुधारण्यासाठी स्त्री शिक्षणाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 1 एप्रिल 2017 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या जन्मानंतर 1 वर्षाच्या आत जर पालकांनी नसबंदी केली किंवा दुसरी मुलगी जन्माल्यापासून 6 महिन्याच्या आत पालकांनी नसबंदी केल्यास त्यांना 50,000 रुपयाची रक्कम शासनाकडून येथे मुलींच्या नावावर बँक खात्यात जमा करण्यात येते. तर ही पण महत्त्वाची योजना खास महाराष्ट्र सरकारने 2017 रोजी सुरू केली होती. यानंतरची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना. पालकांना आपल्या मुलीसाठी असलेली चिंता दूर करण्यासाठी शासनाकडून 22 जानेवारी 2015 पासून सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात करण्यात आली. सुकन्या समृद्धी योजना केंद्र सरकारची अल्पबचत योजना असून योजनेअंतर्गत मुलींच्या पालकांना 250 रुपयापासून 1.5 लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करता येते. अल्पबचत ठेवीवर लाभार्थ्यांना मुलींच्या भविष्यासाठी फायदा व्हावा म्हणून 7.6% व्याजदर इथे दिला जातो. हा व्याजदर वर्षाच्या आर्थिक महिन्यानंतर इथे बदलला जातो. म्हणजे ही एक बचत प्रकारची योजना असणार आहे, ज्या अंतर्गत तुम्ही जर पैसे गुंतवले तर तुम्हाला ते 7.5% पेक्षा जास्त व्याजदर इथे दिला जातो. आणि जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न वगैरे किंवा
जेव्हा तुमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तेव्हा तुम्ही ही संपूर्ण अमाऊंट विड्रॉल करून त्या मुलीचं लग्न किंवा जे काही आवश्यक काम असतील ते इथे करू शकता. यानंतरची योजना म्हणजे जननी सुरक्षा योजना. देशातील गरीब कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्यामार्फत जननी सुरक्षा योजना सुरू करण्यात आली आहे. जननी सुरक्षा योजनेच्या माध्यमातून गरोदर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील महिलांना शासनाकडून 1400 रुपये इतकी आर्थिक मदत इथे करण्यात येते. याशिवाय गर्भवती महिलांना मदत करणाऱ्या अशा सहयोगितांना प्रसूती प्रोत्साहनानंतर रुपये 300 आणि प्रसूतीनंतर सेवा प्रदान करण्यासाठी 300 अशा प्रकारे जवळपास 2 ते 1400 रुपयापर्यंत आर्थिक मदत इथे केली जाते. यानंतरची शेवटची आणि लास्ट योजना म्हणजे महिला समृद्धी कर्ज योजना. तर महिला समृद्धी कर्ज योजना ही महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फक्त विशेष महिलांसाठी राबविण्यात येणारी व्यावसायिक कर्ज योजना आहे. व्यावसायिक महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी महिला समृद्धी कर्ज योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वतःचा त्यांचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी 5 लाख ते 20 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. कर्जाचा व्याजदर हा अगदी कमी 4% असेल तर परतफेडीचा कालावधी हा 3 वर्षाचा इथे दिलेला असतो, तसेच 7 वर्षाचा दिलेला असतो. तर अशा प्रकारे ही शेवटची योजना होती महिला समृद्धी योजना. या योजनेअंतर्गत त्यांना महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 20 लाख रुपयापर्यंत कर्ज अनुदान इथे उपलब्ध करून दिलं जातं, जे की अगदी कमी व्याजदर 4% व्याजदरावर इथे कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रकारे या संपूर्ण योजना होत्या. शॉर्टमध्ये या संपूर्ण योजनेची आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, यापैकी कोणत्या योजनेबद्दल अधिक माहिती हवी असेल तर नक्की मग मला कमेंटमध्ये सांगा. तिथे पण मी तुम्हाला मदत करेल. तर मित्रांनो, तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.